येत्या सोमवारी म्हणजेच 6 ऑक्टोबर 2025 रोजी आलेली आहे कोजागरी पौर्णिमा। अश्विन महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा म्हणतात। या काळात शरद ऋतूचा प्रारंभ होत असल्याने ही पौर्णिमा शरद पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखली जाते। या दिवशी मध्यरात्री देवी लक्ष्मीसह चंद्रदेव, इंद्रदेव, कुबेरगण यांची एकत्रित पूजा करण्याची पद्धत आहे। या दिवशी चंद्र त्याच्या सर्व कलांनी युक्त असतो, त्यातल्या त्यात तो पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो असं म्हटलं जातं। कोजागरीचा अर्थ होतो कोण जागत आहे। त्यामुळे या पौर्णिमेला रात्री पूजा करण्याच्या निमित्ताने जागरण करणाऱ्या कुटुंबाला देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात। या दिवशी बाहेर चंद्रप्रकाशामध्ये दूध आटवण्याची पद्धत आहे आणि जेव्हा चंद्र बरोबर आपल्या माथ्यावर येतो, त्यातल्या त्यात त्या चंद्राचं प्रतिबिंब जेव्हा त्या गरम दुधामध्ये पडतं वरून, तर मग ते प्रतिबिंब पडल्यानंतरच तो दुधाचा नैवेद्य त्या पूजेतल्या सर्व देवी देवतांना दाखवला जातो आणि त्यानंतर आपण सर्वांनी तो ग्रहण करायचा असतो। आटवलेल्या अशा दुधाचा नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण केल्यामुळे आपल्या शरीरातल्या आधिव्याधी नष्ट होतात। या उलट आळशी व झोपाळू मनुष्याच्या घरावर अलक्ष्मी म्हणजेच अक्काबाईचा फेरा येतो असं म्हटलं जातं। लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी आणि या दोघी बहिणींचे स्वभाव किंवा त्यांचं जे रूप आहे ते अतिशय भिन्न आहे। त्यामुळे जो कोणी देवी लक्ष्मीची सेवा करतो त्याला धनप्राप्ती होते, पण जो कोणी आळस दाखवतो, झोपून घेतो, कुठल्याही कामात त्याला रस नसतो, त्याच्यावर मात्र अलक्ष्मी प्रसन्न होते। आणि अलक्ष्मी प्रसन्न होणं चांगलं की लक्ष्मी प्रसन्न होणं चांगलं हे आपण या निमित्ताने ठरवायचं आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी कोजागरी पौर्णिमेची रात्र अवश्य जागरण करा, मनोभावे पूजा करा। पूजा कशी करायची, ती कधी मांडायची, कधी उचलायची, त्याचबरोबर पौर्णिमा आहे तर सत्यनारायण करायचा का, अजून जी काही कोजागरी पौर्णिमेची संपूर्ण माहिती आहे तर त्याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहे। या दिवशी नव्याची पौर्णिमा म्हणून असते, त्याचबरोबर अश्विन महिन्याची ही पौर्णिमा असल्यामुळे आपल्या घरातलं जे ज्येष्ठ अपत्य असतं, भलेही तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल, तर आईने आपल्या ज्येष्ठ मुलाची किंवा ज्येष्ठ मुलीची अश्विनी करायची आहे। म्हणजेच काय, आपल्या ज्येष्ठ अपत्याला आपण या दिवशी ओवाळायचं आहे, त्याचा औक्षण करायचं आहे आणि या गोष्टीलाच आपल्या अपत्याची अश्विनी करणं असं म्हटलं जातं। तर नक्की जाऊन तो व्हिडिओ पहा आणि हा छोटासा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।